नावानं वरखेडच्याला खाबाईच्या नावानं त्या गाडीवानाच्या नावानं ओम नमो शिवा महामार्तंडा ओम नमो श्री गणेशाय नमः नमिली शारदा सरस्वती नमिली शारदा सरस्वती त्या मार्तंड देवाची कडे पदार्थ इथं देवना दे बापा सका जटामधून वाहे गंगा जटामधून वाहे गंगाकडा खाली गुप्त भक्तांनी मांडले जागरणाने भक्तांनी मांडले जागरणाने बोला भक्त करी तुझी विनंती आणि तुझे बालक मल्हारीला घेऊन मांडीवरी पाजी गोड पाना असा देव भक्तांचा कैवारी बसून येतो घोड्यावर आले संकट सारे निवारी तोच आहे मल्हार माझा दीनदयाळू दीनदाता बाबा रे जागर आणि गोंधळ जागरण गोंधळाची परंपरा कालावधी चलत आलेली आहे मुला मुलीचं लग्न झालं घरामध्ये सत्यनारायण देवाची पूजा दारात जागर गोंधळ किंवा घराची वास्तुशांती ग्रहप्रवेश दारामध्ये जागर गोंधळ एक जागर गोंधळ याच्या करता आहे घरात गजानंत लक्ष्मी नांदावा सुख शांती सुख प्राप्ती मिळावा याच्या करता एक जागर गोंधळ आहे आणि पूर्वी लोकांनी देवाला देवीला नमस्कार करायचे देवा आमच्या जर वंशाला दिवा द्याला मुलगा जर झाला तुझा जागर गोंधळ चालू ठेव म्हणून शास्त्र सांगतंय ड्युटी लावल्याशिवाय वाघ्या गोंधळीने उभं राहायचं नाही ड्युटी दीपमार देवीचा पोत भाजाळा आणि भक्तांचं विघ्न जळत म्हणून नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे ड्युटी लावल्याशिवाय उभा राहू नका काय सांगितलं ओम वाघ्या सोम वाघ्या प्रेमनगर सावध होऊनी भरलीला देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी सावध व्हायचं बंधनाला लागायचं देव आपल्या संग करून घ्यायचा बघा माय बाप ज्यावेळेस देव आपल्या संग होतो त्यावेळेस माणसाच्या जीवनात सुख प्राप्ती मिळल्या जाते सुखाचा आगर मिळल्या जातो घरामध्ये माणूस गजानंत लक्ष्मी कांत होतो मात्र देव आपला झाला पाहिजे म्हणून अभंगाची ओवी आली आपुला तो देव एक करुणी घ्यावा आपुला तो देव एक करुणी घ्यावा त्या निमित्ताची वाट सुखानवे जीवनामध्ये जर सुख पाहायचं ना देव आपल्या संग झाला पाहिजे भाव तुम्ही सोडू नका नका मल्हार करावा जगा भाव तुम्ही सोडू नका नका मल्हार करावा जगा एक खंडेराया दैव जर सक्क झालं ना तर जीवनाचं कल्याण होत मात्र देव सक्का व्हायला पाहिजे सावतर नको हा काही सावतर देव येत सावतर देवाने फार अवघड गोष्टी त्याच्या पुढच्या कार्यक्रमाला आरंभ करीत असताना नाथाने वर्णन केलेलं आहे विच्छा मुरळीचं पाहू नका पडाल नरकाद्वारी विच्छा मुरळीचं पाहू नका पडाल नरकाद्वारी भूत भूतली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी भूत भूतली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी ड्युटीचे 4 परमाने वाघ्या गोंधळींनी सुरुवात केली बोध बुद्धिमत्ता ज्ञान आणि वाघ्या गोंधळीने उभं राहून ड्युटी करायची खाली बसून नाही वाघ्या गोंधळी ड्युटी कशी उभा राहून जसं एखाद्या कंपनीत वॉचमॅन गेट पशी राहतो आणि ते जर खुर्चीवर बसल्या बसल्या त्याला जर डोळे लागले तर काम होणार नाही म्हणून याच्याकरता कार्यक्रमाला आरंभ सुरुवात करीत असताना नाथ महाराजांनी काय सांगितलेलं आहे काय बरी त्रोड आत्मनिवेद निवती नहार हारी एका जनार्दनी धन्य खंडेरा त्यावर कुंजवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी म्हणून या महाराष्ट्राला देवीचे 3.5 पीठ लाभलेले
सुरुवातीचे पीठ कोल्हापूरची, महालक्ष्मी दुसरी माहूरगडची माया, माया रेणुका तिसरी तुळजापूरची जगदंबा. जगदंबा भवानी अर्ध्या पीठाचा भाग आलेला आहे. वणीची चत्तरशिंगी 3.5 पीठ केले. कोल्हापूर, माहूर, तुळजापूर आणि वणी. तरी येरमाळ्याच्या एडासरीला जायचं गेल्याशिवाय पर्याय नाही. तो कालचा मागचा महिना गेलेला आहे, त्याला चैत्र कोणी एप्रिल म्हणतो. आणि त्या महिन्यामध्ये त्या येरमाळ्याच्या याला सडीपाशी एक बाजूला आंब्याचं झाड आहे, त्याला आजही कावड्याचे पाड कावड्या लागल्या जातात. मन झालेलं नाही म्हणून बाकी मंडळी काय काय म्हणतात? म्हणतात? आंबा लाडाची लाडाची, कवडी आंब्याच्या पाडाची, आंबा लाडाची लाडाची, कवडी आंब्याच्या पाडाची. आंब्याच्या झाडाला आजही कावड्या लागल्या जातात. आणि मागचा जो महिना आहे ना, शब्दाकडे ऐकत चालावा सर्वाला विनंती. आता 19 तारखेला गुढीपाडवा, गुढ्या तोरण उभा केलते. कालच्या 19ला एक महिना झाला. 26 तारखेला रामनवमी, रामाचा जन्म झाला. 31 तारखेला महावीर जयंती झाली. 2 तारखेला हनुमान जयंती झाली. 14 एप्रिल विश्व भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली. म्हणून कार्यक्रम त्या महिन्यात मुलगा मुलगी जन्माला यायला पाहिजे. चैत्र महिन्यात जर मुलगा मुलगी जन्माला आली, तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. जिवंत राहायचं साधन आहे मागच्या महिन्यात चैत्र महिना. आणि कालच्या 16 तारखेला शनी जयंती झाली. शनी अमावस्या, शनी महाराजांचा न्यादेवता आहे. आता उद्याच्या 31 तारखेला राजमाता हिल्यादेवीची जयंती आहे. ओहो हल सोपं नाही. जागरण गोंधळ करीत चालू. जागरण गोंधळामध्ये विषय हा लग्नाचा कार्यक्रम आहे. मुला मुलीच्या लग्नाचा प्रश्न आहे. त्याला शास्त्राच्या भाषेत कुलाचार म्हटल्या जात. बराबर. हा कुलाचार व्यवस्थित जर नाही ठीक आहे. तर पुढचं काय आम्ही नाही सांगू शकत. देवाची गादी म्हणून त्या गादीवर कुलाचार व्हायला पाहिजे. त्यांना गरज ब्रह्मचारी वरातून ग्रस्त आश्रमामध्ये प्रवेश करायचा आजपासून. जागर गोंधळ्या म्हणून आरंभ करीत असताना भगवान श्री शंकराचे 12 ज्योतिर्लिंग, तसे खंडेरायाच्या 12 जागा आहे. 12 जागा. कर्नाटकात 5 आणि महाराष्ट्रात 7. कर्नाटकामध्ये आधी मैलार, मैलारपूर, मैलारलिंग, मनसुळी, देवगुडा 7. महाराष्ट्रात 7. पालियादी पेंबरचा ठाणं, दुसरा नळदुर्गी मानं, तिसरं बाळ्याला जाणं, 4था शेगुडचा मानं, 5वं जेजुरी दर्शन, 6वं लिंगावला जाणं, 7वं साताऱ्यात येणं. हे संभाजीनगर सातारा. वाघे मुरळीची पार्टी साताऱ्यातली. जागर गोंधळे खंडेराय दैवत 108 नावाचा देव आहे. आणि मार्तंड विजय ग्रंथामध्ये एक गण आलेला आहे. श्रीरंग झाले प्रसन्न गणपती सभेची येऊन गणसभे मध्ये काय आले बादशाही मुद्रे येऊन सभे मध्ये बसले रंगराज बहु लोटले श्रीरंगा. तू गजानन गणपती कैलास तुमच्या हाती बैठक दरवाजावरती वरती काही काळ तुला कापती वंदितो तुमचे चरण गणपती सभेची येऊन श्रीरंगा. महाराज मल्हारी रे तुझवीन कोण धारी श्रीरंगा. आधी ठिकाणी पिरंबरे देवधरीला अवतार देवनंदीवरती स्वार संगे दिवट्याचा भार वर उदळे भांडार मुखी येळकोट मल्हार. महाराज मल्हारी रे तुझवीन कोण धारी श्रीरंगा. हे खंडेराया ह्या शरीराला तुझ्याशिवाय कोणी तारणारा नाही. करता करीता तू ये. आत्मा तू परमात्मा जीवतो शिव. आतला तू ये. शरीराचं रक्षण कसे करता येईल तू ठरायचं. म्हणून जे विघ्न हरताय त्या गणाचं नामस्मरण गणरायाला शरण जाऊ. पुढच्या कार्यक्रमाला वाघे गोंधळे आरंभ करतो.